आवाज मानदेशाचा। भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी सौ सविता वसंत माळसाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करून अभिनंदन करण्यात आले। त्यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महिला संघटनाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे, सौ सोनियाताई गोरे वहिनी साहेब, म्हसवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पूजाताई विरकर, उपनगराध्यक्षा सौ श्रीदेवी पिसे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय सिन्हा, आप्पासाहेब पुकळे, सौ दीपाली शिंदे, सौ स्नेहल सूर्यवंशी, युवराज सूर्यवंशी, अखिल काझी, चैताली शिंदे, प्रमिला ढाले, माजी उपनगराध्यक्ष नारायण मासाळ, मानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडीचे प्राचार्य रावसाहेब मासाळ, नगरसेवक महावीर विरकर, डॉक्टर सतीश मासाळ, अभिषेक विरकर, सभापती विजय बनगर, नवनाथ मासाळ, माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ तसेच परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ सविता मासाळ यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि जिल्हा उपाध्यक्ष या नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन केले। महिला सक्षमीकरण, पक्ष संघटन आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करून भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढवावी अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या। निवडीनंतर बोलताना सौ सविता मासाळ यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे, सौ सोनियाताई गोरे तसेच पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, महिला मोर्चाला गतिमान करण्यासाठी आणि समाजहिताची विकास कामे प्रामाणिकपणे राबवण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या लोकाभिमुख कार्याचा आदर्श समोर ठेवून भारतीय जनता पक्षाचा प्रचार प्रसार, संघटन आणि विकासाच्या कामांना अधिक गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। महिला नेतृत्वाला नवी ताकद सौ सविता वसंत मासाळ यांची भाजप महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या पक्षनिष्ठा, सामाजिक कार्य आणि संघटन कौशल्याची दखल मानली जात असून त्यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल असा विश्वास भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। मानसौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।